नमस्ते मुलांनो. नमस्ते गुड मॉर्निंग. टीचर. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग टीचर. मुलांनो, आवाज येतो ना? सगळ्यांनी गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. तर मुलांनो, आजच्या ह्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचे मी मराठीची शिक्षिका पुष्पा डिमेलो स्वागत करत आहे. मुलांनो, तुम्हा सगळ्यांना गोष्टी खूप आवडतात नाही का? हाँ, छान छान गोष्टी आवडतात. हाँ, सभी बच्चों को कहानी बहुत पसंद है और जब मैं कहानी सुनाती हूँ तो आप लोग बहुत ध्यान से सुनते भी हो और फिर जब मैं प्रश्न पूछती हूँ तो आप लोग उत्तर भी देते हो. मतलब आप लोगों को कहानी सुनना बहुत अच्छा लगता है. तो चलो आज भी हम आज कहानी सुनाएंगे. मैं सुनाऊंगी, आप लोग ध्यान से सुनने वाले हो. ठीक है? तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे एका प्रामाणिक लाकूड तोड्याची. गोष्ट आवडते ना तुम्हाला? लकड़हारे की ये कहानी मैं आप लोगों को आज सुनाने वाली हूँ. मुलांनो, लाकूड तोडे म्हणजे लकड़हारा, जो जंगलात जातो आणि लाकडं तोडतो आणि आपला उदरनिर्वाह करत असतो. तर अशा कष्टाळू, मेहनती, प्रामाणिक लाकूड तोड्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तर तुम्ही सगळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि गोष्ट संपल्यावर मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाची जर उत्तरं दिली तर मी तुम्हाला एक छान गाणं सुद्धा शिकवणार आहे. तर तुम्ही तयार आहात ना अभ्यासासाठी? सभी बच्चे तैयार है ना पढ़ाई के लिए? बच्चों, आज मैं आप लोगों को जो कहानी सुनाऊंगी वो कहानी आप लोग सुनना. फिर मैं उस पर कुछ प्रश्न भी पूछूंगी. प्रश्नों के उत्तर यदि आप लोग दोगे अच्छे से तो मैं आप लोगों को एक सुंदर गाना भी सिखाने वाली हूँ. तो चलो, रेडी है ना आप लोग सब? ठीक है. तर चला आता आपण गोष्ट पाहूया. मुलांनो, आजचं तारीख आहे 9 जानेवारी आणि सुविचार आहे नेहमी खरे बोलावे. नेहमी खरे बोलावे. हिंदी मध्ये कहते हैं कि हमेशा सच बोलना चाहिए. कधी पण तुम्हाला कोणतीही गोष्ट कोणी विचारली तर तुम्ही नेहमी खरंच बोलायचं आहे, खोटं कधी बोलायचं नाही. क्योंकि जब हम एक झूठ बोलने जाते हैं तो बार बार झूठ बोलते ही रहते हैं और उसका फल क्या मिलता है? मीठा फल मिलेगा क्या? नहीं, बुरा फल ही मिलता है. और इसलिए हमेशा सच बोलना चाहिए. नेहमी खरे बोलायचे, खोटं कधीही बोलू नये. ठीक आहे? आणि जो खरे बोलतो त्याला त्याचं उत्तर, त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळत असतं. आणि अशीच एक गोष्ट म्हणजे लाकूड तोड्याची आहे, प्रामाणिक लाकूड तोड्या. तर हा लाकूड तोड्या जो आहे तो खूप प्रामाणिक आहे आणि त्यामुळेच त्याला त्याच्या खरे बोलण्याचं, त्याच्या कष्टाळूपणाचं देव त्याला काय बक्षीस देतो हे आपण ह्या गोष्टीमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे? तर चला आपण पुढे बघूया. मुलांनो, हा आहे लाकूड तोड्या. हा जंगलामध्ये लाकडे तोडायचा. ये है लकड़हारा जो जंगल में लकड़ियां तोड़ता था
और लकड़ी तोडकर, लाकडं तोडून तो काय करायचा, आपल्या घरी यायचा आणि आपल्या बायको बरोबर ती सगळी लाकडं त्याची मोळी बांधायचा. हा, लाकडं तोडून घरी येऊन त्याच्या मोळी बांधायच्या, गट्ठर बांधता था. और फिर वो लोग क्या करते थे, बाजार में जाकर उन लकड़ियों को बेचते थे. हा जो लाकूड तोडे आहे, हा जंगलात जाऊन रोज लाकडं तोडायचा. लाकडं तोडून त्याच्या मोळी बांधायच्या आणि मग तो आणि त्याची बायको बाजारात जाऊन ती लाकडं विकायचे आणि जे काही पैसे यायचे त्याच्यातून आपल्या घराचं पालन पोषण करायचे. आपल्या मुलांना जेवण, कपडे सगळं काही ते त्या पैशातून पुरवायचे आणि नेहमी ते देवाची पूजा अर्चा करायचे. भगवान की पूजा अर्चा भी हमेशा भी करते थे. भगवान को कभी भूलते नहीं थे. वो गरीब जरूर थे, लेकिन बहुत मेहनती थे. जो भी लकड़ियां काटते थे, बाजार में लेकर जाते थे, बेचते थे, जो पैसा आता था उससे अपना घर का पालन पोषण वो करते थे और हमेशा भगवान को याद करते थे, भगवान की पूजा अर्चा करते थे. एक दिन क्या हुआ, वो लकड़हारा जंगल में गया. जंगल में बहुत जगह पे उसने इधर उधर देखा, लेकिन उसको अच्छा पेड़ नहीं मिला. तो जंगलात गेला. जंगलामध्ये तो इकडे तिकडे पाहत होता, पण त्याला चांगलं झाड, लाकडी कापण्यासाठी चांगलं झाड काही मिळालं नाही. मग त्याला एक मोठं झाड दिसलं, जे विहिरीच्या बाजूला होतं. तो त्या झाडावर चढत आहे बघा. तो त्या झाडावर चढला आणि बघा त्याच्या पाठीमागे कुऱ्हाड आहे. हाँ, कुल्हाड़ी है. वो कुल्हाड़ी लेके उस पेड़ पर चढ़ गया और पेड़ को काटने लगा. तो झाडावर चढला आणि झाडाची लाकडं कापायला त्याने सुरुवात केली. बिचाऱ्याकडे एकच कुल्हाड होती. तो कापता कापता काय झालं मुलांनो, त्याची जी कुऱ्हाड होती ती पाण्यात पडली. लकड़ी काटते काटते उसकी जो कुल्हाड़ी थी वो पानी में गिर गई. वो बेचारा पेड़ से नीचे आया आणि रोने लगा. वो पेड़ से नीचे आया, झाडावरून खाली उतरला आणि रडू लागला आणि देवाकडे प्रार्थना करू लागला, हे देवा, हे काय झालं, माझ्याकडे तर एकच कुऱ्हाड होती, ज्या कुऱ्हाडीने मी रोज लाकडे कापायचा, बाजारात नेऊन विकायचा, जे पैसे यायचे त्या पैशातून माझं घराचं पालन पोषण करायचं. आता मी काय करू, मी तर गरीब आहे, माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीत की मी दुसरी कुऱ्हाडी विकत घेऊ शकेन. आता मी काय करू, हे देवा, मी काय करू. आणि तो रडायला लागला. वो जो लकड़हारा था, जिसकी कुल्हाड़ी पानी में गिर गई थी, वो पेड़ से नीचे आया और रोने लगा और भगवान के पास प्रार्थना करने लगा, हे भगवान, मैं क्या करूं, मेरे पास तो एक ही कुल्हाड़ी थी जिससे मैं लकड़ियां काट के उन्हें बाजार में लेके बेचता था और जो पैसा आता था उससे मेरा घर का पालन पोषण करता था. अब मैं क्या करूं, दूसरी कुल्हाड़ी लेने के लिए मेरे पास तो पैसे भी नहीं है. मैं एक गरीब मेहनती लकड़हारा हूं. अब मैं क्या करूं, मैं इधर प्रार्थना करते रहूंगा जब तक मुझे मेरी कुल्हाड़ी वापस नहीं मिलती. मैं यहां से जाऊंगा नहीं. मैं यहाँ आपके पास आपके आपके चरणों में प्रार्थना करते रहूंगा, मुझे मेरी कुल्हाड़ी वापस दे दो. तो रडू लागला. तो देवाला विनवू लागला की हे देवा, जोपर्यंत तू माझी कुल्हाडी मला परत देत नाही तोपर्यंत मी इकडून जाणार नाही. तो रडत आहे. आणि मग काय झालं मुलांनो, बघा पुढच्या चित्रामध्ये. त्या पाण्यातून एक देवी बाहेर आली
त्या लगडहाऱ्याची त्याने जी प्रार्थना केली, लाकूड तोड्याने विनवणी केली, प्रार्थना केली, रडला आणि देवी त्याला प्रसन्न झाली. ती देवी त्याला म्हणाली, काय झालं बाबा, तू का रडतोस? तेव्हा तो म्हणाला, देवी माझ्याकडे एकच तर कुऱ्हाडी होती आणि तीच पाण्यात पडली. आता मी काय करू? मी कशी लाकडे कापू? मी बाजारात काय घेऊन जाऊ? मी मुलांचं पालन पोषण कसं करू? मला माझी कुऱ्हाडी पाण्यातून काढून द्या. देवी म्हणाली, रडू नको, मी काहीतरी करते. देवी जब पानी से बाहर आई तो देवी माँ ने लकड़हारे से पूछा कि आप क्यों रो रहे हो? तो लकड़हारे ने बोला कि हे देवी माँ, मेरे पास तो एक ही कुल्हाड़ी थी जो पानी में गिर गई. अब मेरे पास दूसरी कुल्हाड़ी खरीदने के लिए पैसा भी नहीं है. मैं क्या करूं? अब मैं लकड़ियां कैसे काटूं? मैं क्या बाजार में लेकर जाऊं? मैं अपने परिवार का पालन पोषण किस तरह करूंगा? मुझे मेरी कुल्हाड़ी वापस दे दो. वो विनवणी करने लगा आणि मग देवीने पाण्यात उडी मारली. वो जो जलपरी थी, देवी थी, उसने पानी में वो चली गई और पानी में से देखो सोने की कुल्हाड़ी लेकर आई. ती देवी सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली आणि म्हणाली, हे लाकूड तोड्या, हीच आहे का तुझी कुऱ्हाडी? लाकूड तोड्या म्हणाला, नाही नाही देवी, ही माझी नाहीये. ही दुसऱ्यांची असेल, ही माझी नाहीये. ही तर सोन्याची आहे. माझी कुऱ्हाडी अशी नाही, मला ही नको. मग देवी म्हणाली, ठीक आहे. पुन्हा लाकूड तोड्या तिला म्हणाला की देवी, ही जरी माझी कुऱ्हाडी नसली तरी तुम्ही परत पाण्यात जा आणि माझी कुऱ्हाडी घेऊन या. जब देवी माँ ने उसे पूछा कि ये सोने की कुल्हाड़ी आपकी है क्या? तो वो लकड़हारा बोला, नहीं नहीं, ये तो मेरी कुल्हाड़ी नहीं है, ये तो दूसरे की कुल्हाड़ी होगी, मेरी कुल्हाड़ी ऐसी नहीं है. और वो फिर से देवी माँ को विनवनी करने लगा कि हे देवी माँ, आप फिर से पानी में जाइए और मेरी कुल्हाड़ी लेकर आइए. आणि बघा, देवी माँ परत पाण्यात गेली. हा, देवी परत पाण्यात जाते आणि परत बाहेर येते आणि सांगते, हे लाकूड तोड्या, ही आहे का तुझी कुल्हाडी? कुल्हाडी जी असते ती चांदीची असते. देवी पाण्यातून येऊन बाहेर येते आणि सांगते, हे लाकूड तोड्या, ही चांदीची कुल्हाडी तुझी आहे का? देवी माँ लकड़हारे से पूछती है कि हे लकड़हारे, ये चांदी की कुल्हाड़ी आपकी है क्या? लाकूड तोड्या सांगतो, नाही नाही, ही माझी नाहीये, ही दुसऱ्यांची असेल, मला ही नको, माझी कुल्हाड़ी मला हवी आहे. लकड़हारा बोलता है कि हे देवी माँ, ये तो मेरी नहीं है, मुझे ये नहीं चाहिए. आप फिर से जाइए और मेरी कुल्हाड़ी लेकर आइए, मुझे दूसरों की कुल्हाड़ी नहीं चाहिए. मग देवी माँ परत पाण्यात जाते. ती सांगते, ठीक आहे, मी तुला तुझी कुल्हाडी घेऊन येते. आणि देवी परत पाण्यात जाते बघा. आणि पुढच्या चित्रात बघा, परत देवी वरती येते. आता ही तिसऱ्यांदा वरती येते आणि तिसऱ्या वेळेस मात्र ती कोणती कुऱ्हाडी घेऊन येते? लोखंडाची. आणि परी जी देवी असते ती लाकूड तोड्याला सांगते, लाकूड तोड्या, ही आहे का तुझी कुल्हाड़ी? हाँ, लाकूड तोड्याला वो देवी जो रहती है जलपरी, वो तीसरी बार जब कूद लगाती है और जो कुल्हाड़ी निकालती है वो है लोहे की कुल्हाड़ी. हाँ, वो बोलती है कि लकड़हारा, ये है क्या आपकी कुल्हाड़ी? तर लाकूड तोड्या सांगतो, हा हा, हीच आहे माझी कुल्हाड़ी, हीच माझी कुल्हाड़ी आहे, मला हीच हवी आहे. लकड़हारा बोलता है कि हाँ हाँ देवी, यही मेरी कुल्हाड़ी है, हीच माझी कुऱ्हाडी आहे, लोखंडाची कुऱ्हाडी. मग देवी सांगते, मी तुला एक प्रश्न विचारू का? तर लाकूड तोड्या सांगतो, ठीक आहे, विचारा.
वो देवी लकड़हारे से पूछती है, भीतर तुझी, मैंने आपको ये कुल्हाड़ी निकाल के दी, अभी मैं आपको एक प्रश्न पूछ सकती हूँ क्या? तो लकड़हारा बोलता है, ठीक है पूछिए, क्या पूछना चाहती हो? तो देवी उसको प्रश्न पूछती है. हा, देवी त्याला प्रश्न विचारते. लाकूड तोड्या, मी प्रथम सोन्याची कुऱ्हाडी काढली, चांदीची कुऱ्हाडी काढली आणि ती तुला देऊ केली. हाँ, मैंने सोने की कुल्हाड़ी निकाली थी, चांदी की कुल्हाड़ी निकाली थी और मैं आपको देने वाली थी, लेकिन आपने उसका स्वीकार नहीं किया. क्यों ऐसा आपने किया? तेव्हा लाकूड तोड्या तिला म्हणाला, देवी माँ, सगळ्यात प्रथम म्हणजे त्या कुल्हाड्या माझ्या नाहीयेत, त्या ज्या कुऱ्हाडी आहेत त्या माझ्या नाहीयेत. दुसऱ्यांच्या वस्तूवर हक्क मी कसा दाखवू? त्या कुऱ्हाडी तर माझ्या नाहीयेत, मग मी का हक्क दाखवणार? आणि दुसरं म्हणजे त्या सोन्याच्या आणि चांदीच्या आहेत, त्याने मी लाकडं तोडू शकत नाही, कारण जर मी लाकडं तोडू लागला तर त्या मोडणार, त्या तुटणार. म्हणून मला माझीच लोखंडाचीच कुऱ्हाड हवी आहे, ज्याने मी रोज लाकड तोडू शकेन. जब देवी माँ ने उससे प्रश्न पूछा कि आपने सोने और चांदी की कुल्हाड़ी लेने से इनकार क्यों किया, तब लकड़हारे ने क्या उत्तर दिया कि देवी माँ, वो जो कुल्हाड़ी थी वो मेरी नहीं थी, दूसरों की कुल्हाड़ी पे मैं अपना अधिकार कैसे जताऊंगा? ये मेरी कुल्हाड़ी नहीं थी, इसलिए मैंने उसे लेने से इनकार किया. और वैसे भी उन कुल्हाड़ियों से मैं तो लकड़ी काट नहीं सकता, क्योंकि सोने चांदी की कुल्हाड़ी से लकड़ी काटने से वो टूट जाएगी. मेरी लोहे की जो कुल्हाड़ी है वो मजबूत है, जिससे मैं अच्छे से लकड़ियां काट सकता हूँ, और इसीलिए मुझे मेरी लोहे की ही कुल्हाडी चाहिए. त्याने सांगितलं, मला लोखंडाचीच कुऱ्हाड हवी आहे. देवी माँ त्याच्यावर खुश झाली आणि ती काय म्हणाली, खरंच तू प्रामाणिक आहेस, कष्टाळू आहेस, मेहनती आहेस, दयाळू आहेस, दुसऱ्यांचा विचार करणारा आहेस, आणि म्हणून मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाले आहे, खूप खुश झाले आहे. देवी माँ उससे मिली, बोली कि लकड़हारे, आप बहुत मेहनती हो, आप बहुत दयालु हो, प्रामाणिक हो, और इसलिए मैं आप पर बहुत प्रसन्न हूँ, आप पे बहुत खुश हूँ, और इसीलिए आपके लोहे की कुल्हाड़ी के साथ साथ ये सोने और चांदी की कुल्हाड़ी भी मैं आपको बक्षीस देती हूँ. तिने त्याला सोन्याची आणि चांदीची सुद्धा कुऱ्हाड बक्षीस दिली. बघा मुलांनो, जेव्हा आपण खरे बोलतो, प्रामाणिकपणे वागतो, तेव्हा आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळत असतं. आपल्याला सगळेजण चांगलं बोलतात, म्हणून नेहमी खरं बोलावं, प्रामाणिक असावं आणि नेहमी मेहनत करावी, कष्ट करावे. दुसऱ्यांच्या वस्तूवर आपला अधिकार कधीच दाखवू नये. ठीक आहे? तर मुलांनो, सांगा बघू, लाकूड तोड्या कसा होता? प्रामाणिक. हा, आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळेच त्याला देवीने ह्या कुऱ्हाडी बक्षीस दिल्या. बच्चों, हमेशा सच बोलो, प्रामाणिक रहो, मेहनत करो, दूसरों के वस्तुओं पर कभी अपना अधिकार मत बताओ. हाँ, तो यदि आप लोग अच्छे से रहोगे, अच्छा व्यवहार करोगे, तो आपको भी अच्छा मीठा फल मिलेगा. तर चला मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही चित्र पाहिली, गोष्ट ऐकली. आता मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर मात्र तुम्हाला द्यायची आहेत. एका शब्दात उत्तर लिहा. मुलांनो, उत्तर द्यायची आहेत. हा, गोष्ट कोणाची होती? कौन सा बच्चा उत्तर देगा? लकड़ाला. लोफर, अस्मिता, लकड़ा. गोष्ट कोणाची होती? लकड़हार. लकड़हार. प्रामाणिक लाकूड तोड्याची. गोष्ट कोणाची होती? लाकूड तोड्याची. दुसरा प्रश्न बघूया.
लाकूड तोडायचा स्वभाव कसा होता? लोखंड का? नहीं बेटा, लाकूड तोड़ाचा स्वभाव, लाकूड तोड़ा कैसा था? दयालु था। दयालु और प्रामाणिक. लाकूड तोड़ा कसा होता? प्रामाणिक. हा? ठीक. व्हेरी गुड. हा, आता तिसरा प्रश्न बघा. लाकूड तोड्याची कुऱ्हाड कुठे पडली? कुऱ्हाड कहाँ गिरली थी? अंदर. हा? अंदर. पाण्यात. छान. कुठे पडली? पाण्यात. छान. चौथा प्रश्न बघा. लाकूड तोड्याला कोण प्रसन्न झाली? देवी. देवी. वा, छान. लाकूड तोड्याला कोण प्रसन्न झाली? देवी प्रसन्न झाली. आता पुढचं बघा. हा, आता पुढचा प्रश्न बघा. लाकूड तोड्याची कुऱ्हाड कोणती होती? लोखंडच्या. हा, लोखंडाची. लाकूड तोड्याची कुऱ्हाड कोणती होती? लोखंडाची. छान. देवीने लाकूड तोड्याला किती कुऱ्हाडी बक्षीस दिल्या? 2. हा, 2. हं? किती कुऱ्हाडी बक्षीस दिल्या? 2 कुऱ्हाडी बक्षीस दिल्या. 2. पुढचं बघा. कोण कोणत्या कुऱ्हाडी बक्षीस दिल्या? कोणत्या होत्या त्या कुऱ्हाडी? हा? हा, सोन्याची, चांदीची. छान. सोन्याची आणि चांदीची 2 कुऱ्हाडी बक्षीस दिल्या. पुढचं बघा. ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? इस कहानी से हम लोग क्या सीखे? बताओ, क्या सीखे आप लोग? हाँ, प्रामाणिक असावे. आपण नेहमी प्रामाणिक असावे आणि नेहमी खरे बोलावे. हाँ, हमेशा हमें क्या बोलना चाहिए? सच बोलना चाहिए. हाँ, प्रामाणिक असावे आणि नेहमी खरे बोलावे. असे ह्या गोष्टीतून आपण शिकलो आहोत. ठीक आहे मुलांनो? मुलांनो, आता तुम्ही चांगल्या प्रकारे प्रश्नाची उत्तरं दिली की नाही? तर आता आपण गाणं शिकणार आहोत. तुम्हाला ह्या पुढे बघा चित्र पाहून गोष्टींचा चांगला सराव करायचा आहे. जी चित्र तुम्हाला दाखवली की नाही ती चित्र पाहून ही गोष्ट जी आहे त्याचा सराव करा. हा, आणि आता जे मी गीत शिकवणार आहे ते गीत जे आहे ते तुम्ही पाठ करायचं आहे चांगल्या प्रकारे. आता पहिले लक्षपूर्वक ऐकायचं आहे, पाठ करायचं आहे आणि मग जेव्हा तुमची शाळा सुरू होईल तेव्हा तुमच्या शिक्षकांना ते बोलून दाखवायचं आहे. ठीक आहे? तर आपण तुम्ही आता शांत राहायचं आहे आणि हे गीत ऐकायचं आहे. ठीक आहे? सगळ्यांनी शांत राहा बघू. तिला हाय महिला. मुलांनो, तुम्ही शांतपणे हे गीत ऐकायचं आहे. ठीक आहे? हा टीचर. सगळ्यांनी माईक बंद करा आणि मी जशी ऍक्शन करते ना ती ऍक्शन पण तुम्ही पाहायची आहे. ठीक आहे? चला. हा टीचर. एक होता लाकूड तोड्या, एक होता लाकूड तोड्या. आप लोग गाओ मत, आप लोग अपना माइक बंद करके रखो. जब मैं बोलूंगी तब अभी ध्यान से सुनो खाली. ठीक है? और देखो. एक होता लाकूड तोड्या, एक होता लाकूड तोड्या, जंगलात लाकडे तोडायचा, जंगलात लाकडे तोडायचा. एक होता लाकूड तोड्या, जंगलात लाकडे तोडायचा. एक होता लाकूड तोड्या, जंगलात लाकडे तोडायचा. लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पडली पाण्यात.
लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पडली पाण्यात. लाकूड तोड्या रडायला लागला, लाकूड तोड्या रडायला लागला. नदीतून देवीवर आली, नदीतून देवीवर आली. का रे बाबा रडतोस तू रे, का रे बाबा रडतोस तू रे. माझी कुऱ्हाड नदीत पडली, माझी कुऱ्हाड नदीत पडली. लाकूड तोड्या रडायला लागला, लाकूड तोड्या रडायला लागला. लाकूड तोड्या रडायला लागला, देवीला विनवू लागला. देवीने पहिली उडी मारली, देवीने पहिली उडी मारली. सोन्याची कुऱ्हाड काढली, सोन्याची कुऱ्हाड काढली. हीच का रे बाबा तुझी कुऱ्हाड, हीच का रे बाबा तुझी कुऱ्हाड. नाही नाही देवी माझी नाही कुऱ्हाड, नाही नाही देवी माझी नाही कुऱ्हाड. लाकूड तोड्या प्रामाणिक होता, कुऱ्हाड तो स्वीकारित नव्हता. लाकूड तोड्या प्रामाणिक होता, कुऱ्हाड तो स्वीकारित नव्हता. लाकूड तोड्या रडायला लागला, विनवणी करू लागला. लाकूड तोड्या रडायला लागला, विनवणी करू लागला. देवीने दुसरी उडी मारली, देवीने दुसरी उडी मारली. चांदीची कुऱ्हाड काढली, चांदीची कुऱ्हाड काढली. हीच का रे बाबा तुझी कुऱ्हाड, हीच का रे बाबा तुझी कुऱ्हाड. नाही नाही देवी माझी नाही कुऱ्हाड, नाही नाही देवी माझी नाही कुऱ्हाड. लाकूड तोड्या प्रामाणिक होता, कुऱ्हाड तो स्वीकारित नव्हता. लाकूड तोड्या प्रामाणिक होता, कुऱ्हाड तो स्वीकारित नव्हता. लाकूड तोड्या रडायला लागला, लाकूड तोड्या रडायला लागला. देवीला विनवू लागला, लाकूड तोड्या रडायला लागला. देवीला विनवू लागला. देवीने तिसरी उडी मारली, देवीने तिसरी उडी मारली. लोखंडाची कुऱ्हाड काढली, लोखंडाची कुऱ्हाड काढली. हीच का रे बाबा तुझी कुऱ्हाड, हीच का रे बाबा तुझी कुऱ्हाड. हीच ग देवी माझी कुऱ्हाड, हीच ग देवी माझी कुऱ्हाड. देवीने लाकूड तोड्याला तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिल्या. देवीने लाकूड तोड्याला तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिल्या. देवीने लाकूड तोड्याला तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिल्या. लाकूड तोड्या आनंदित झाला, लाकूड तोड्या आनंदित झाला. आनंदाने नाचायला लागला, आनंदाने नाचायला लागला. एक होता लाकूड तोड्या, जंगलात लाकडे तोडायचा. एक होता लाकूड तोड्या, जंगलात लाकडे तोडायचा. एक होता लाकूड तोड्या, जंगलात लाकडे तोडायचा. मुलांनो, कसं वाटलं हे गीत? बच्चों, आप लोगों को ये गाना कैसे लगा? छान लगा. छान लगा? व्हेरी गुड. आवडलं ना? हा, छान आवडलं ना? चालू किया, चालू किया. हाँ? बच्चों, ये गाना आप लोगों को सुनना है बार बार, और इसमें जो एक्शन बताई है वैसे एक्शन करके इस गाने को अच्छे से याद करना है. सिर्फ याद नहीं करना है, तो ये गाना अपने दोस्तों को, अपने भाई बहन को भी सुनाना है. गाना भी और कहानी भी. हाँ, गोष्ट पण आवडली ना बच्चों? कहाणी आप लोगों को पसंद आई ना? आणि गाणं पण आवडलं ना? तर गाणं आणि गोष्ट दोन्ही पण चांगल्या प्रकारे पाठ करायचे आहे, त्याचा चांगला सराव करायचा आहे. आणि ते गाणं आणि गोष्ट अभिनय के साथ आप लोग अपने दोस्तों को, अपने भाई बहन को, अपने मम्मी पापा को सुनाओ, उसका प्रैक्टिस करोगे. और जब स्कूल चालू हो जाएगा, जब आप लोग स्कूल जाने लगोगे,
तब आपकी टीचर पूछेगी कि ऑनलाइन तासिका में आप लोगों ने क्या क्या सीखा था, तो आप लोग ये कहानी सुनाओगे ना अपने टीचर को? यस यस हाँ, तो ये गाना भी सुनाना, ठीक है, और बताना कि हमारी ऑनलाइन तासिका की टीचर ने ये हमको सिखाया था. तो आप लोगों को इसका बहुत दोहराव करना आहे, प्रॅक्टिस करना आहे, ठीक आहे. तर चला आता आपण पुढच्या तासिकेला भेटू. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. बाय बाय टीचर बाय, नमस्ते. नमस्ते नमस्ते. बाय बाय